आणि ऊस दर निश्चित करण्यासंदर्भात कोल्हापुरात एक बैठक सुरू झाली आहे। त्यामुळे या बैठकीत ऊसाचा दर काय ठरतो याकडे ऊस उत्पादकांचं लक्ष आहे। काल झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पहिली उचल ही एफआरपी पेक्षा जास्त देण्याची तयारी दाखवल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मात्र ही रक्कम नेमकी किती असेल आणि ती कधी दिली जाणार त्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे। मात्र पहिली उचल ही 3200 रुपयांची दिली जावी या मागणीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे ठाम आहेत। रणजित माजगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। रणजित, बैठकीमधून काही माहिती मिळू शकते का? आज कोल्हापुरातल्या विश्रामगृहामध्ये ही बैठक साधारण 2:30 दरम्यान सुरू झालेली आहे। या बैठकीत राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, चंद्रकांतदादा पाटील, सतेज पाटील यांच्या स्थानिक कारखानदार या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र आजच्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, कारण रंगनाथन समितीची जी शिफारस आहे या शिफारशीनुसार एफआरपी सह नफ्यातील 70% रक्कम देण्याची तयारी जरी दर्शवली असली तरी याच्यावर अंतिम शिक्का होणं गरजेचं आहे। त्यासाठी आता ही अंतिम बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये साधारण राजू शेट्टी आपलं म्हणणं काय म्हणतात, शेतकरी काय म्हणतात आणि कारखानदारांना ही रक्कम देणं परवडणार आहे का, या सारांवर विचार करूनच आजची ही बैठक संपवण्यात येणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण कारखानदारांचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र तरी यावर अजूनही कोणता निर्णय झालेला दिसत नाही। रणजित, या बैठकीबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।